चॅप्टर 3 प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तर लिहा. रंगांची मजा. शुभदाला घेऊन फुलपाखरे कोठे गेले? तर बागेत. आजूबाजूच्या झाडावर कोणाची शाळा भरली होती? तर आजूबाजूच्या झाडावर पक्ष्यांची शाळा भरली होती. शुभदा हरवून का गेली? निसर्गाचे सुंदर रूप पाहून शुभदा हरवून गेली. ही आहे, शुभदाने तिचे स्वप्न कशावर रंगवले? शुभदाने तिचे स्वप्न कागदावर रंगवले. प्रश्न दुसरा आहे, खालील वाक्य कोणी म्हटले आहे ते लिहा. का ग हसतेस? कोण म्हणालं? आई म्हणाली. थांब हो, दाखवते तुला, शुभदा म्हणाली. शुभदा, आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. कोण म्हणालं? फुलपाखरू म्हणालं. चौकटी पूर्ण करा. शाळेत जात असलेली शुभदा, कोमल मखमली पंख उडवणारे फुलपाखरू, आकाशात पांढरे शुभ्र जमलेले ढग, झाडाला टांगलेला झोका. प्रश्न दुसरा आहे, इंद्रधनुष्याचे निरीक्षण करून त्यातली रंगाची नावे लिहा. तर ता, ना, पी, ही, नी, पा असं तुम्ही लिहू शकता. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा आणि पा म्हणजे पारवा. तुमची उत्तरं तुम्ही स्क्रीनशॉट नंतर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये नाहीतर वहीमध्ये हे उत्तरं लिहून घ्या. लक्षात ठेवण्याची सोपी युक्ती आहे तिथे. प्रश्न आता पहिला आहे, खालील शब्दांना वर हा प्रत्यय जोडून लिहा. टेकडी, टेकडीवर, उदाहरणार्थ तसे पंख, पंखावर, झाड, झाडावर, झोका, झोक्यावर आणि कागद, कागदावर. नंतर आहे प्रश्न दुसरा, रंगांची लपलेली नावे शोधा व ती वहीत लिहा. तर पांढरा, हिरवा, गुलाबी, केसरी, निळा, पिवळा आणि जांभळा. नेक्स्ट आहे प्रश्न तिसरा, ओळखा पाहू. लहानपणी हिरवा, चव माझी आंबट, मोठेपणी पिवळा, चव माझी गोड, मी तर आहे फळांचा राजा, ओळखा पाहू मी कोण. तर आपल्या ऑब्विसली फळांचा राजा आपला एकच आहे, तो आहे आंबा. बरोबर. लहानपणी कैरी असते, ती हिरवी असते, नंतर ती आंबट असते आणि नंतर तो गोड होतो म्हणजे आंबा. खालील शब्दांचे विशेष वर्णन करणारे पाठातील शब्द शोधा आणि लिहा. तर पंख कसे असतात? मखमली. आणि रानफुले कशी असतात? तर रंगीबिरंगी. पाणी कसं असतं? नितळ. झाडे कशी असतात? तर हिरवीगार. आभाळात काय आहे? निळ्या, निळ्या आभाळात. आणि ढग कसे असतात? तर पांढरे. प्रश्न तिसरा आहे, रंगांना जोडून येणाऱ्या विशेष शब्दांच्या जोडा लावा आणि मग लिहा. तर पांढरा, शुभ्र. तसे अ गटामध्ये आहे लाल. तर लाल विशेष कसं काय असतो? लाल हा गर्द असतो म्हणजे लाल भडक. काळा कसा असतो? धमक म्हणजे काळा कुट्ट. हिरवा कसा असतो? कुट्ट, हिरवा गर्द. आणि पिवळा असतो भडक म्हणजे पिवळा धमक. प्रश्न तिसरा आहे, कंसातील योग्य शब्द निवडा आणि मग ती लिहा. तर ती पुढील प्रमाणे, ढग, झाडे आणि वारा. तर झुळझुळ कसा आहे? वारा. पावसाचे काय असतात? ढग. आणि हिरवीगार असतात झाडे. अशा प्रकारे हा आपला जो चॅप्टर 3 आहे तो तुम्ही पाहू शकता. पुढे अजून क्वेश्चन आहे त्याच्या पुढे पण. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही तुमचे व्हिडिओ कॅरी ऑन करू शकता. खाली शब्दाचे वाचन तुम्ही तुमच्या मुलांकडून ही जी शब्द आहे तुमच्या वहीमध्ये लिहून त्याचं वाचन करू शकता. त्यामुळे त्यांना वाचनामध्ये सुधारणा होईल. त्यांना धडा वाचताना त्यांना अडथळे येणार नाही. प्रश्न दुसरा आहे, परिच्छेद वाचन व समजून घ्या. आता 4th स्टँडर्डला तुम्हाला परिच्छेद येणार, रीडिंग पॅराग्राफ येणार, त्याच्यावर तुम्हाला उत्तरे लिहावं लागतील. तर त्यांना वाचनाची मुलांना सवय असू द्या. असा हा चॅप्टर 3 रंगांची मजा झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 4 बघणार आहोत. तरी धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी.